नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांसाठी खास ग्रेड परीक्षा सुबोध चित्रकला नावाचं हे एक पुस्तक आहे। यामध्ये तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करून या परीक्षा देऊ शकतात, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा। याचा फायदा इयत्ता 10वी एसएससी बोर्ड यामध्ये या परीक्षा दिल्यानंतर जी काही ग्रेड मिळते तुम्हाला एबीसी, त्यानुसार तुम्हाला त्याचे मार्क मिळतात आणि ते तुमच्या मार्कशीट मध्ये ऍड होतात। ते यामध्ये अनेक विषय आहेत, आपण त्या विषयांकडे जाऊया। एलिमेंटरी साठीचा विषय पहिला आहे तो म्हणजे स्थिर चित्र, म्हणजेच स्टिल लाईफ आपण त्याला म्हणू शकतो। पहा, या पद्धतीने स्टिल लाईफचा अभ्यास आपल्याला इथे करता येतो। म्हणजेच वस्तुचित्र जे स्थिर आहे, एका ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे। यामध्ये आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत तिथून समोर ठेवलेली वस्तू डोळ्यांना कशी दिसते आणि ती तशीच्या तशी कागदावर काढण्याचा प्रयत्न करणे। अनेक पद्धती आहेत, बरोबर चुकीच्या अशा अनेक पद्धती आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला या पुस्तकातून करता येतो। अभ्यास करत असताना वस्तूचा जो आकार आहे, जो मूळ आकार, याचा विचार केला जातो। त्यानंतर वस्तू या ज्या आहेत त्या अशा एकत्रित मांडल्या जातात। कमी अधिक उंचीमध्ये ह्या मांडलेल्या असतात आणि त्यानुसार त्यांची मांडणी केलेली असते। जर आपण अशी मांडणी नाही केली आणि सरळ अशा वस्तू ठेवल्या तर या दोघांमधला फरक आपल्याला इथे समजेल। या दोघांमध्ये ही मांडणी डोळ्यांना विशेष वाटत नाही, मात्र या मांडणीमध्ये विशेषता वाटत असते। इथे आपण पाहत आहोत की इथे वस्तूवर पडणारा प्रकाश ज्या दिशेने इथे येत आहे त्या दिशेने इथे मांडणी केल्यानंतर अनेक छटा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। जसं पहा, तीव्र प्रकाशित बाजू, सौम्य प्रकाशित बाजू, मध्यम छायाछटा, गडद छायाछटा, वस्तूची सावली, एका भांड्याची दुसऱ्या भांड्यावर पडलेली सावली जी इथे दिसते आपल्याला, वस्तूची सावली जी आपल्याला इथे दिसते, वस्तूच्या दूर पुसट अशी फिक्की होत जाणारी सावली, याचा इथे अभ्यास केला जातो। तुम्ही इथेही पाहू शकतात की इथे याची सावली यावर पडलेली आहे। इत्थंभूत अभ्यास आपल्याला या पुस्तकात करता येतो। इथे पूर्णपणे रेखाटन कशा पद्धतीने करायला हवंय, माप घेत असताना एक तुम्हाला बेसिक शेप काढता येतो, तर याचाही अभ्यास इथे आपल्याला दिसतोय व्यवस्थित। या पद्धतीने स्थिर चित्राचा अभ्यास केलेला आहे। याच्यासाठी प्रश्नपत्रिका पण दिलेल्या असतात या पद्धतीने पुस्तकामध्येच। हे निसर्ग चित्र आहे, या निसर्ग चित्राचाही अभ्यास आपल्याला करता येतो पुस्तकातून। पुस्तकात करत असताना अभ्यास अनेक गोष्टींचे बारकावे जे आपल्याला सहज समजत नाही त्याचा अभ्यास इथे आपल्याला सांगितलेला आहे, ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात इथे स्मरण चित्र आहे। स्मरण चित्रामध्ये या पद्धतीने रेखाटन केलेलं आहे। दोन गोष्टी दाखवल्या, त्या म्हणजे इथे पहिल्यांदा दाखवलंय की 3 मुलं इथे दाखवले, इथे पण आहेत। इथे मुलांचं प्रमाण कमी आहे, निसर्गातल्या गोष्टींचं प्रमाण जास्त आहे। इथे मुलांचं प्रमाण जास्त आहे उंचीचं, त्यामुळे निसर्ग कमी आहे। कागदाचा भाग इथे मुलांच्या आकृतीने कमी व्यापलेला आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे। आपण मानवाकृतीचा अभ्यास स्मरणचित्रात करतो, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे आणि बरोबर आहे। यासारख्या अनेक आकृत्यांचा सराव करावा लागतो। आपल्या डोळ्यांना जसं दिसत असतं त्या पद्धतीने तुम्हाला इथे काम करावं लागतं। अनेक चित्र आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या वेगळ्या विषयांवर स्मरणचित्र आहे। जसं नदी किनारी कपडे धुणाऱ्या महिला इथे आपल्याला दिसतात। इथे पहा, रस्त्याच्या कडेला भविष्य सांगत असलेली
ज्योतिषी आणि आपले भविष्य जाणून घेणारे इच्छुक. खरा प्रसंग जसा दिसतो तसा, जसा असतो तसा. इथे पहा, शाळेत पाहुण्यांचं स्वागत, रक्षाबंधन, शाळेच्या मधल्या सुट्टीत डबा खाणाऱ्या मुली, घराचे बांधकाम करणारे मजूर. पुढचा विषय सुरू होत आहे, ज्याचं नाव आहे ते म्हणजे संकल्पचित्र. इथे पाहू शकतात तुम्ही, संकल्पचित्रामध्ये अशा प्रकारचे आकार दिलेले असतात आणि या आकारांमध्ये तुम्हाला या पद्धतीची नक्षी भरायची असते, जी नैसर्गिक असते, अलंकारिक असू शकते, वेगवेगळ्या पद्धतीची. जशी इथे तुम्हाला दिसते की इथे फ्लॉवर पॉटचा आकार आहे, मध्यभागी मोर दाखवलेला आहे आणि बाकी ठिकाणी इथे नक्षी केलेली आहे. नक्षी कुठे कुठली वापरावी, कुठल्या दिशेने वापरावी, या सगळ्या पद्धतींचा अभ्यास आपल्याला इथे करता येतो. इथे तुम्हाला दिसत असेल एका षटकोनामध्ये 6 भाग केलेले आहेत, त्यातला एका भागामध्ये नक्षी काढली आहे आणि त्याच भागाला पुढे पुढे ट्रेस केलेला आहे. त्यामुळे एकाच दिशेने जाणारी एकसारख्या नक्षीमुळे अखंड एक फरशीचा भाग आपल्याला इथे दिसतो. हे तुम्हाला आता सांगितलं. संकल्पचित्र या विषयाचा आपण आता अभ्यास केलाय, त्याबद्दल जाणून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने अनेक विषय आहेत. आता पुढचा एक विषय आहे तो म्हणजे भूमिती. या भूमिती या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना या पुस्तकामध्ये भूमितीबद्दलचे अनेक उदाहरणं इथे सोडून दाखवलेले असतात. त्याचे ते कसे सोडवलेले आहेत याची माहिती पण दिलेली आहे. कुठून रेषा घ्यायची आहे, किती लांब घ्यायची आहे, कुठून कोण काढायचा आहे, किती माप घ्यायचं आहे, या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला इथे करता येतो. प्रत्येक ठिकाणी इथे नावं देण्यात आलेले आहेत, ते कसे दिले जातात याचा सगळ्यांचा अभ्यास आणि त्याच पद्धतीने प्रश्नपत्रिकांचं स्वरूपही इथे दाखवलेलं आहे. जसं इथे पहा 2001 ची आहे, 2002 ची, 2003, 2004 या प्रश्नपत्रिका आहेत. या पद्धतीच्या अनेक असतात. भूमिती, एलिमेंटरी, इंटरमिजिएट एकत्रित आहे. त्या पद्धतीने रंगीत पानं पण आहे त्याच्यामध्ये. रंगचक्र आहे, रंगचक्रातून तयार होणारे अनेक रंगसंगती, जसं मूळ रंग आहे, दुय्यम रंगसंगती आहे, या पद्धतीच्या अनेक रंगसंगती. एकाच रंगातून तयार केलेलं चित्र, चित्रात फक्त रेषांचा वापर केल्यामुळे जे पण काही भाग तयार झालेले आहेत त्याचा अभ्यास आणि त्याचबरोबरीने जे 3 मासे दिसतात ते, ज्याला इथे उष्ण रंग वापरले आहेत आणि मागच्या बाजूला पूर्ण शीत रंग वापरले आहेत, तर याचा अभ्यास असेच का वापरावे, नक्की काय, तर या सगळ्याचा अभ्यास आपल्याला ह्यातून करता येतो. या पद्धतीने स्थिर चित्र पण आहे, निसर्ग चित्र पण आहे. अनेक चित्रांचा अभ्यास तुम्हाला इथे करता येतो. इथे तुम्ही पाहू शकतात अनेक प्रकारचे तंत्र इथे दाखवलेले आहेत. जसं हे मोझॅक आर्ट आहे, हे शेडिंगचा प्रकार आहे. इथे स्टिपलिंग हा एक प्रकार दिसतोय आपल्याला. बियांच्या आकाराने रंगकाम केलेले आहे, म्हणजे आकार वापरलेला आहे बियांचा. त्यानंतर इथे ग्रेडेशन केलेलं आहे, एकाच रंगाच्या विविध छटा केलेल्या आहेत. इथे रंगावर ब्रशच्या मागच्या बाजूने पोत निर्मिती केलेली आहे. तर या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला या पुस्तकातून करता येतो. या पद्धतीने श्री सुबोध नार्वेकर, जे GD आर्ट आहे, आणि तसेच फाईन आर्ट, पेंटिंग व कमर्शियल आर्ट असे हे आहेत. तर यांनी हे पुस्तक इथे काढलेलं आहे. पुस्तकावर अनेक रंग दाखवलेले आहेत पुस्तकाच्या मागच्या बाजूला. आणि तुम्हाला मगाशी जसं मी सांगितलं तसं ही पुस्तक हे खास ग्रेड परीक्षांसाठी आहे. या परीक्षांचा अभ्यास करून तुम्हाला पुढे जाऊन जर वेगवेगळ्या आर्ट फील्डमध्ये जायचं असेल आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, पहिली परीक्षा एलिमेंटरी, दुसरी परीक्षा इंटरमिजिएट, तर या परीक्षा तुम्ही जर दिलेल्या असतील आणि तुम्हाला प्रमाणपत्र जर मिळालेलं असेल तरच तुम्ही या पुढच्या पुढचं तुमचं फाईन आर्ट आहे किंवा आर्किटेक्चर आहे, तर यासारख्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन तुम्हाला घेता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, या पुस्तकाचा अभ्यास करा. याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की माझे व्हिडिओ फॉलो करत जा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.